उद्या येणार आहे गौरी लक्ष्मी आणि या सणामध्ये ना बायकांना एवढी कामं असतात ना, त्या कामामध्ये पोटापाण्याला खायला सुद्धा वेळ भेटत नाही. खरं आहे का नाही मैत्रिणींनो? म्हणजे कसं माहिती आहे का, घराची स्वच्छता करायची, डेकोरेशन सामान आहे नाही काही बघायचं. नंतर दळणं वगैरे आता ताजी लागणारच असतात का नाही सणासाठी, नैवेद्यासाठी बनवायला. तर दळणं पण माझी संपली होती. मुलांना शाळेला डबे दिले. नंतर मग थोड्या वेळाने काम झाल्यावर पोटात कावळे काव काव करायला लागले हो. मग आता काय तर खावं म्हणून गेले तर काहीच नको. मग काय तर विचार केला, आता तांदळाची पिठी होती ना मोदकासाठी केलेली, तीच घेतली, आपली उकड काढली आणि त्याची भाकरी बनवा म्हटलं तर त्याची चपातीच तयार व्हायला लागली. मग आता काय ह्याला तंदुरी रोटी म्हणावं का भाकरी म्हणावं काय कळत नव्हतं. पण खायला लईच भारी लागत होतं. गरम गरम मस्तपैकी वांग्याच्या भाजीसोबत ह्याचं पोटभर खाल्लं आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. मग तुम्ही पण असं गडबडीमध्ये पण जेवण करत जावं बरं का, कारण एनर्जी लागते हो. काम तर कायमस्वरूपी असणार आणि सणाच थोडी जास्तच कामं असतात, पण भाकरी काय मस्त झाली होती तुम्हाला काय सांगू. टुबडुबीत आणि छान तंदुरी रोटी खायला भेटली हो. कधी